जसं माझ्या लाडक्या बहिणींना आम्ही 1500 रुपये देतो महिना, त्याच्यातून 45,000 कोटी रुपये राज्य सरकारवर पडतो। पण माझ्या गरीब महिलेच्या हातामध्ये पैसे येतात, तिला त्याचा उपयोग होतो, त्याकरता जवळपास 2 कोटीपेक्षा जास्त महिलांना आम्ही या लाडक्या बहिणीचे पैसे देत असतो। त्याच्यातून ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था बळकट व्हायला मदत होते। काही काही ठिकाणी तर आम्ही आता सुरू केलंय की जर तिला 50-60 हजार रुपयाचं कर्ज पाहिजे असेल, मी आता दिगंबर दुर्गाडीशी पण बोलणार आहे की तिचा हप्त्यातनं तिला जो 1,500 हजार रुपये हप्ता मिळतो त्याच्यातून कट करून घ्या काही पैसे, आणि त्याच्यातून एकदम 50,000 दिले तर त्या 50,000चं भांडवल घेऊन ती महिला काहीतरी छोटा मोठा व्यवसाय करू शकते। अशा प्रकारे एक नवीन त्याच्यातनं योजना आम्ही पुढे आणलेली आहे। त्याही गोष्टीची नोंद आपण सगळ्यांनी या निमित्तानं घ्यावी। तर आपण पाहिलेलं असं लाडकी बहीण योजना बंद तर होणार नाही, परंतु तुम्हाला आता जून महिन्याचा हप्ता कधी भेटणार त्याबद्दल तुमची प्रतीक्षा लागलेली असेल, तुम्ही वाट पाहून असाल। तुम्हाला जूनचा हप्ता हवा आहे की नाही कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा। तर बघा आता आज या ठिकाणी आपण जर बघितलं तर 28 तारीख आहे, परंतु आज आणि काल देखील या ठिकाणी पैसे जमा झालेले नाहीत तुमचे जून महिन्याचे। आता या ठिकाणी आपण जर पाहिलं फक्त या ठिकाणी सोमवारचा म्हणजे 30 तारखेचा दिवस राहिलेला आहे, 29 तारखेला देखील बँका बंद असणार आहेत। जर 30 तारखेला तुमचे पैसे नाही आले तर नेमके पैसे कधी भेटू शकतात, तर बघा जसं की एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता तुमचा लेट झालेला आहे, त्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर तुम्हाला जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मग पैसे जे आहेत जून महिन्याचे येऊ शकतात। तुमचे पैसे 100% या ठिकाणी जमा होणार आहेत, कारण की तुम्ही एका सरकारी योजनेसाठी पात्र झालेला आहात। एखादा दिवस मागे पुढे होऊ शकतो, एखादा आठवडा मागे पुढे होऊ शकतो, मात्र तुमचे पैसे या ठिकाणी भेटणार म्हणजे भेटणार। लाडक्या बहिणींना काळजी करण्याची आवश्यकता नाही। तर बघा ज्या पद्धतीने एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटला आणि मे महिन्याचा देखील हप्ता तुम्हाला या ठिकाणी जून महिन्याच्या म्हणजे या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटला, त्याच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी जून महिन्याचा देखील आता हप्ता या ठिकाणी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये भेटतो की काय त्याबद्दल चर्चा चालू झालेली आहे। आणि त्याबद्दलची महत्त्वाची अपडेट आलेली आहे ती म्हणजे लाडक्या बहीण योजनेचे 3,000 रुपये एकाच वेळी तुम्हाला आता भेटू शकतात। महिलांच्या खात्यामध्ये डबल हप्ता जमा होऊ शकतो। त्याच्याबद्दल काय नेमकी अपडेट दिलेली आपण डिटेलमध्ये बघूयात। बघा लाडकी बहीण योजनेचा जूनचा अद्याप हप्ता जमा झालेला नाही। जून जुलैचे 3,000 रुपये एकत्र मिळण्याची शक्यता सरकारकडून घोषणा बाकी आहे, त्याच संबंधी काय माहिती आलेली ती आपण पाहणार आहोत। बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये त्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा केले जातात, मात्र जून 2025चा हप्ता अद्याप जमा न झाल्याने महिलांमध्ये या ठिकाणी अस्वस्थता पसरलेली आहे। बऱ्याच महिलांच्या मनामध्ये प्रश्न येतोय की हा हप्ता देखील लेट होईल की काय। तर जून महिना संपण्यास आता फक्त आणि फक्त 2 दिवस ते 3 दिवस बाकी आहेत। जून आणि जुलैचे एकत्रित हप्ता मिळण्याची या ठिकाणी चर्चेला जोर धरू लागलेला आहे। यामुळे महिलांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। सरकारकडून मात्र याबाबत अजूनही अधिकृत घोषणा न झाल्याने या ठिकाणी मोठा गोंधळ आणि संभ्रम वाढत आहे की जून महिन्याचा हप्ता मग नेमका कधी भेटणार त्याच्याबद्दल। तर बघा यापूर्वीचे 2 हप्ते तुम्हाला एकत्रित देखील अशाच पद्धतीने जमा झाले होते। एप्रिल आणि मेचे हप्ते सोडले तर लाडकी बहीण योजनेच्या आतापर्यंतच्या प्रवासात अशा घटना घडल्या आहेत जिथे 2 महिन्यांचे हप्ते एकाच वेळी जमा करण्यात आलेले होते। अशाच पद्धतीने हप्ते लेट झालेले होते। उदाहरणार्थ मे 2025चा हप्ता जूनच्या पहिल्या आठवड्यात जमा झाला आणि एप्रिलचा हप्ता देखील या ठिकाणी तुम्हाला पाहिला असेल तर मेच्या पहिल्या आठवड्यात जमा झाला। त्यामुळे आता जून आणि जुलैचे हप्ते देखील एकत्र म्हणजे 3,000 रुपये जुलै महिन्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। यापूर्वीच्या अनुभवामुळे ही शक्यता नाकारता देखील येत नाही, परंतु सरकारने याबाबत स्पष्टता देणं गरजेचं आहे। तुम्हाला वाटतं का सरकारने जून महिन्याच्या हप्त्याबद्दलची घोषणा करायला पाहिजे होती, किंवा या ठिकाणी एकच कुठली तारीख या ठिकाणी प्रत्येक महिन्याची फिक्स करायला पाहिजे, जेणेकरून अशा पद्धतीने वाट पाहण्याची गरज लागणार नाही। कारण की सरकारकडून अद्यापपर्यंत कुठलंही अपडेट या हप्त्याबद्दल दिलं जात नाहीये, कुठेही ट्विट केलं जात नाही किंवा पत्रकार परिषदेमध्ये देखील याबद्दलची माहिती देण्यात येत नाहीये। बघा महिला व बालविकास मंत्र्यांकडून घोषणेची प्रतीक्षा लागलेली आहे, कारण की बऱ्याच वेळेस स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे असतील हे स्वतः त्यांच्या ट्विटर अकाउंटवरनं या ठिकाणी घोषणा करत असतात की ह्या महिन्याचा हप्ता या तारखेला जमा केला जाणार आहे।
त्यामध्ये का उशीर झाला ते देखील ते सांगत असतात. मात्र महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यापूर्वी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत स्वतः घोषणा केल्या होत्या. जसं की मे महिन्याच्या हप्त्याबद्दल देखील त्यांनी सांगितलं होतं की हा हप्ता जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना वितरित करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू करत आहोत. त्यानंतरच संबंधित हप्त्याची रक्कम महिलांच्या खात्यामध्ये जमा होत असते, त्यांनी घोषणा केल्यानंतर. मात्र जून 2025च्या हप्त्याबाबत मात्र अद्याप कोणतीही माहिती समोर त्यांनी दिलेली नाही. जून महिना संपण्यास अवघे काही दिवसच आता शिल्लक असताना सरकारकडून लवकरात लवकर घोषणा होणं याची अपेक्षित आहे. ते या ठिकाणी लवकरच निर्णय घेणं अपेक्षित आहे, कारण की लाडक्या बहिणी 1 जूनपासून या ठिकाणी जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. भलेही या ठिकाणी जून महिन्यामध्ये या ठिकाणी मे महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे, परंतु या ठिकाणी जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार त्याबद्दल मात्र घोषणा करणं आवश्यकता आहे. आतापर्यंत या योजनेचे पैसे कसे आलेत आपण जर बघितलं तर लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै 2024 मध्ये झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत पात्र महिलांना एकूण 11 हप्ते मिळालेले आहेत. 11 हप्ते म्हणजेच तुम्हाला 16,500 रुपये एकत्रित जमा झालेले असतील. टोटल 11 हप्त्याचे जुलै 2024 ते मे 2025 या कालावधीमध्ये प्रत्येक महिन्याचा हप्ता नियमितपणे जमा करण्यात आला. मागचे 2 हप्ते सोडले तर जसं की एप्रिल आणि मेचा हप्ता लेट झालेला आहे, परंतु त्याच्या अगोदरचे हप्ते सर्वच्या सर्व प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी जमा करण्यात आले. या योजनेने लाखो महिलांना आर्थिक आधार दिलेला असून ती राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची योजना बनलेली आहे. तुम्हाला देखील याचा आर्थिक फायदा होत असेल, याची आर्थिक मदत प्रत्येक महिन्याला या ठिकाणी होत असेल. तुम्हाला याचा फायदा होतो की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि प्रत्येक महिन्याला अशाच पद्धतीने याचे पैसे भेटायला पाहिजेत की नाही तेही सांगा. बघा, ती राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची आता योजना बनलेली आहे. मे महिन्याचा हप्ता जून महिन्याच्या सुरुवातीला जमा झाला होता, परंतु जून महिन्याच्या हप्त्याबाबत या ठिकाणी निर्माण झालेल्या विलंबामुळे महिलांमध्ये या ठिकाणी गोंधळ निर्माण झालेला आहे की नेमके पैसे कधी बंद होत आहेत. योजना तर बंद होणार नाही या ठिकाणी हे सांगितलेलं देखील आहे. आपण व्हिडिओच्या सुरुवातीला देखील ते पाहिलेलं असेल. आता बघा, जून जुलैचे हप्ते जे आहेत ते एकत्रित मिळण्याची शक्यता मात्र वर्तवण्यात येत आहे. जून महिना संपण्यास आता फक्त 3 दिवस शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत जून महिन्याचा हप्ता स्वतंत्रपणे जमा होण्याची शक्यता आता कमी वाटत आहे, कारण की या ठिकाणी जवळपास 2 ते 3 दिवसाचाच कालावधी या महिन्याचा शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळे जून आणि जुलैचे हप्ते एकत्रितपणे म्हणजेच 3,000 रुपये तुम्हाला भेटू शकतात. जुलै महिन्यात हे पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापूर्वीही असा अनुभव आल्याने ही शक्यता देखील नाकारता येत नाही. बऱ्याचदा अशा पद्धतीने हप्ता जर लेट झाला तर पुढच्या महिन्यात त्या हप्त्यासोबत मागचा स्थगित हप्ता देखील म्हणजे एकत्रित हप्ते देखील जमा करण्यात आलेले आहेत. तरीही सरकारने याबाबत अधिकृत माहिती जाहीर करावी अशी मागणी आता लाडक्या बहिणींकडून केली जात आहे, कारण की याबद्दल अजून महत्त्वाची घोषणा जी आहे ती अजून करण्यात आलेली नाही की जून महिन्याचा आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्रित जमा होणार की जूनचा वेगळा आणि जुलैचा वेगळा हप्ता जमा होणार त्याबद्दलची. तर यामध्ये सरकारची मोठी जबाबदारी ही आहे की लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाची आहे. दर महिन्याला मिळणारे 1,500 रुपयांची रक्कम अनेक कुटुंबांसाठी आता आधार ठरत आहे. मात्र हप्त्यांमध्ये होणारा विलंब महिलांमध्ये गोंधळ निर्माण करत आहे. सरकारने याबाबत तातडीने स्पष्टता आणणं गरजेचं आहे. हप्ते नियमितपणे जमा करणं गरजेचं आहे अशी अपेक्षा लाडक्या बहिणींकडून केली जात आहे. जून आणि जुलैचे हप्ते एकत्रित मिळाले तर महिलांना 3,000 रुपये भेटणार आहेत. ते देखील महत्त्वाचं आहे, ज्यामुळे त्यांना मोठा दिलासा देखील भेटू शकतो, कारण की 2 महिन्याचे एकत्रित हप्ते जर या ठिकाणी भेटले तर. तुम्हाला वाटतं का एकत्रित हप्ते भेटावेत किंवा या ठिकाणी सरकारने एक तारीख फिक्स करावी जेणेकरून तुम्हाला वाट पाहावी लागणार नाही? याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा लाडक्या बहिणीपर्यंत, जेणेकरून त्यांना महत्त्वाचे अपडेट भेटेल. आणि पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.